आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माहित नाही रेश। बसा सर बसा। मी पण आत्ताच आलोय, मला खरंच नाही माहिती। कमळे लाज नाही वाटत? महाराष्ट्रात राहून असे वागता तुम्ही? अरे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी म्हणून ओळखलं जातं या देशाला। इतक्या शेकडो वर्षांनंतर सुद्धा आपण त्यांना पूजतो ते कशासाठी? फक्त लढाया गाजवल्या म्हणून? कधीही कुठल्याही स्त्रीचा अपमान करायचा नाही आणि करू द्यायचा नाही ही शिकवण त्यांनी दिली म्हणून पूजतो ना। मुलीचे कपडे फाटले तर मदतीसाठी धावायचं सोडून तमाशा बघत बसलाय तुम्ही, हसताय तिच्यावर। तुमच्या सारख्याना ना चौकात उभं करून चापकाने फोडलं पाहिजे। अरे जो माणूस स्त्रीचा मान राखू शकत नाही ना तो माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचा नाही। आणि तुम्ही मुली, एका मुलीसाठी एक मुलगी म्हणून तुम्हाला काही वाटलं नाही का? तुमच्या बाबतीत जर का हेच घडलं असतं तर तेव्हा जर लोक असेच हसत बसले असते आणि व्हिडिओ काढत बसले असते तर चाललं असतं का? जरा लाज बाळगा। अरे ती मुलगी एका छोट्या गावातनं आलीये, काहीतरी करून दाखवायची जिद्द आहे तिच्यात। तुमच्यासारखी प्रिव्हिलेज नाहीये ती। मदत करा तिची। निर्लज्ज। घेऊन जा तिला। आणि तुम्ही स्टाफ रूम मध्ये भेटा मला। या 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 हा आलो बघा तुमच्या गौरीकडे। हो का ती गौरी? हात मारू का तिला? पकड़ा हिला। काय ग कमळे, अशी गप गप का बसली आहेस? अगं कमळे, तू नको करू त्या लोकांचा विचार। ऋषी सर बघून घेतील त्यासनी। अगं हा, मग अशी कॅन्टीन मध्ये तू ऋषी सरांनी दिलेलं पुस्तक विसरून आलीस। ऋषी सरांनी तुला द्यायला लावलं। कमळे अगं काय झालं? बोल की। निंगे, घरच्यांची लय आठवण येते अगं। होय ग कमळे, आपलं गावच लय भारी आहे। हे शहर, इथली माणसं कसली आहेत ग। उगाच नाही आपली गावाकडची लोक यासली नावं ठेवत। कमळे, आज जे काय झालं प्रिन्सिपल सरांनी सांगूया। नाही नको, त्यांना सांगायला जायचो आणि उगाच वडीचार लागायचा। त्यापेक्षा इथंच संपवलेला बरा विषय। म्हणजे समजा सोडून द्यायचं वय? नाही कमळे,
याचा बदला तर घ्यायलाच पाहिजे. ती माकडी नानी का कशी बोलत होती तुला. निंगे, अगं बदला. आपण त्यांच्यासारखं वागायला लागलो तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला सांग. आपण कशासाठी आलो इथं? शिकायला. त्याच्या परीस दुसरं काय बी महत्वाचं नाही आपल्याला, लक्षात ठेव. अगं कमळे, पण ह्यांना असं सोडलं तर हे अजून करतील की नाही, त्याचं काय. अगं त्यांची चूक त्यासनी कळल तेव्हा कळल. आपण काय सगळ्यांना सुधरवायला आलोय काय? हे बघ, एक तर आपण बाहेर ना आलोय. कोण ऐकून घेणार आहे आपलं आणि कशा पाय घेईल? तू म्हणते ते बी बरोबर आहे. चल लेक्चरला जाऊ. चल. म्हणजे मग अशी एवढं काय काय झालं? मला वाटलं त्यातून बाहेर पडायला तू 3-4 दिवस तरी घेशील, पण तू तर लगेच निघालीस बी. निंगे, मला नाही लेक्चर बुडवायचं. मी आबासने शब्द दिलाय. मी लय शिकीन, लय अभ्यास करेन आणि मोठी साहेबीन होईन. तुला बी माहित आहे आपण कसं कसं गावाकडनं येतं आलो. आपलं सपान पुरं करायचं असेल तर लेक्चरला जायलाच पाहिजे, ते बी एकदम फास्ट. चल. जय भवानी. जय भवानी. आता एक पाय जरी पुढे टाकलासा ना तर याद राखा, सुट्टी देणार नाही. तुम्हाला काय वाटलं रे? तुम्ही माझ्या अंगाला हात लावशील आणि मी गप्प बसेन? एवढी हिंमत वाढली बाई तुमची? तुमचा मुर्दा बशिवला, तुमची हाडा गेली नदीला. ए आवाज खाली. ए माकडीच्या, माझ्या नवऱ्याला कळलं तर तुमच्या एक त्याला इथंच कापून काढाल. ओ काकी, आओ जरा दमानं घेशील का नाही? दमानं घ्या जरा. ए बांड्या, काय दमानं घ्या? यासनी तूच घेऊन आलास ना वा? अरे तुलाच पहिलं टोळवलं पाहिजे. कोण हाय काय हाय बघायचं नाही आणि आली तोंडवर करून इथं. आओ आओ बाई, नाही काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे यांना असं वाटलं की तुम्ही त्याच आहात ज्यांना आम्ही शोधतो म्हणून. अगं कापसागत केस पिंजलेत तुझी आणि अजून अक्कल आली नाही वय? साठी बुद्धी नाटी झाली काय? आओ बाई, म्हटलं ना चूक झाली. चूक? अगं ह्यासनी ना खडी फोडायला पाठवली पाहिजे आणि ह्यांच्या संगत तुला बी. आओ बाई, नाही माफी मागितली आहे ना मी. म्हटलं ना चूक झाली म्हणून. म्हणजे आम्ही ज्या बाईला शोधतो ना तिच्याबरोबर आमचा एक वेगळा हिशोब आहे. त्यामुळे थोडीशी अरेरावीची भाषा झाली यांच्याकडनं, माफ करा. हा चला. आता तुमचं वय बघता आणि तू म्हणतीयस म्हणून गप्प बसतोय. चला निघायच ना. चला. काकी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. पुढच्या 2 मिनिटात यात आसमान दाखवतो. ए हेकण्या, आला मोठा आसमान दाखवणारा. चल ने इथून मुडद्या. कुठून कुठून एक एक मुडद येत्यात नमुनं. ह्यांचा मुडदा बशिवला एकदाचा तो.